हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती की आम्ही स्विमिंग पूलला जातो आहे आणि हा आमचा अचानक ठरलेला प्लॅन होता. तो छान असा सक्सेसफुल ठरलेला आहे. कारण आम्ही घाबरत होतो, मला आणि प्रमिलाला अजिबात पोहता येत नाही, त्याच्यामुळे आम्ही दोघी घाबरत होतो पाण्यात उतरायला. पण कलावती म्हणाली काही होत नाही, तुम्ही एकदा उतरा मग समजेल. मग आम्ही ते उतरलो होतो आणि खांद्याच्या खालीच पाणी होतं, त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नव्हती. पण मला असं झालं की लहानपणी माझ्या मनातनं पाण्याची खूप भीती बसली. कारण आम्ही जेव्हा पोहायला शिकायला जायचो ना, तेव्हा पहिल्याच प्रयत्नात मी बुडाली होती, त्याच्यामुळे ती थोडी भीती मनामध्ये बसलेली आहे. आणि इथे कलावती बघू शकताय उंचावरून उडी कशी मारते. तर कलावती ऑलराऊंडर आहे, तिला झाडावर पण व्यवस्थित चढता येतं आणि पोहता तर अप्रतिम येतं तिला. एवढ्या उंचावरून उडी मारते म्हटल्यावर सगळे आवाजून बघत होते की एक मुलगी इतक्यावरून उडी मारते. तर असं खूप छान वाटतं, म्हणजे सगळ्याच गोष्टी येतात आपल्याला, असं बघितल्यानंतर खूप सुंदर वाटतं. तर बघू शकता इथे आम्ही खूप सारं एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही घरी निघालो. आणि माझ्या लग्नानंतर मी पहिल्यांदाच असं स्विमिंग पूलला गेले. कारण ना कधी स्विमिंग पूलला गेले होते ना कधी वॉटर पार्कला गेले. फक्त धबधबा वगैरे बघायला जायचो. तर घरी आल्यानंतर मी छान अशी आंघोळ केली, कारण स्विमिंग पूलमधील पाणी सगळ्यांनी वापरलेलं असतं त्याच्यामुळे. आणि आंघोळ झाल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि संध्याकाळचा सनसेट तुम्हाला दाखवते. बघू शकता किती छान वातावरण झालेलं आहे. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.